हॅलो. हा भैया साहेब. हा भाऊ, मी तुम्हाला 2 फोन लावले, नंतर मग आता ह्याला बोललो, राहुलला बोललो डिटेल मध्ये, आणि ह्यालाही बोललो, गोरेनला. बर त्यांना तुमचा फोन लागला नाही म्हणून मग त्यांना बोललो. 2दा फोन लावला, तुम्ही बघा मिस्ड कॉल आहे का नाही तुमचे. बोला ना. तर काय झालं आता, अर्जुनराव साक्षीदार आहेत. अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले, मी पण बोललो, दानवेंना दोघांनी बोललो. तर ते म्हणले भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही, पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे. तर काय बोलणार आम्ही. मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण. मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात. तर मी त्यांना म्हटलं हे असं असं आहे. ते म्हणलं आपण पहिल्यांदा बोललो बबनरावांना, त्यात आले नाही, चर्चेत नव्हते, हे नव्हते. मी म्हणलं ते काही असो, पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय. तर ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं. ते म्हणले नाही मला ह्यावेळेस द्या, भैया साहेब राजकारण मोठं नसतं, त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये, आम्हालाही माहिती आहे. एकच सांगू का, मी ह्यांना खूप आणि सविस्तर तुम्ही बोललो, म्हणलं शब्द दिला, अर्जुनरावच्या बंगल्यावर बोलला, शब्द चर्चा पाळूच ना केली. पण पुढच्या ह्याच्यात पाळू. आता नाही अरे अरे बाबा कडू, तो टक्कल फोडतो, चोर कुत्रा. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.